शहरात पावसाचा जोर कमी झालाय, पण धोका कायम आहे। हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, कल्याण आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्टचा इशारा जारी केलाय। अंधेरीतील मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो स्टेशनवर हिंदी जाहिरातीवर काळा रंग लावत हिंदीचा निषेध केलाय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेट संघ देशभक्त असल्याचे भासवत असल्याचा आरोप केलाय। सामन्यापूर्वी त्यांनी कर्णधार सूर्यकुमार आणि पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्याशी हस्तांदोलन करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। आज शहरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे। भरती ओहोटीमुळे समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग महाराष्ट्रात बांधला जाईल, निविदा जारी करण्यात आली आहे। हा प्रकल्प पुढील 5 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। कांजूर मार्ग ते बदलापूर प्रवास सुरळीत होईल, प्रवाशांना मोठा दिलासा। कांदिवली मेस्त्रीचा आगीत मृतांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। कॅन्टीनमध्ये सिलेंडर स्फोट झाल्याने आता 7 जण गंभीर जखमी झाले। रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडीतील खडावली आणि रुंधे पूल पाण्याखाली गेले, ज्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झालाय। भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवून आशिया कप फायनल जिंकला। क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारल्यासही नकार दिलाय आणि ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केलाय। कल्याणमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला 7 वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर मुलीला आरोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे। आरोपीला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईचे ई-मोबिलिटी मिशन रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर बॅटरी स्वॅपिंग स्टेशन बांधले जातील। 2 मिनिटात पूर्णपणे चार्ज होतील। नवीन यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भायखळा, अंधेरी, मुलुंड आणि गोवंडी या सखल भागात स्थानिक रहिवाशांना पाणी साचल्याचा सामना करावा लागत आहे। वाहतूक विस्कळीत झाली आहे। रविवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील परिस्थिती आता आणखीनच बिकट झाली आहे। जिल्ह्यात पाणी साचल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत आणि सखल भागात एनडीआरएफ पथके तैनात केली आहेत। डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेने घोर निष्काळजीपणा दाखवला आहे। स्वामी विवेकानंद शाळेतील एका विद्यार्थ्याचा नाल्यात पडून मृत्यू झालाय। अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पावसामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होत आहे। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे विरार डहाणू ट्रेन उशिरा सुरू आहे। पालघर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। 7 वर्षाच्या मुलाने जेवणासाठी चिकन मागितले आणि आईने त्याला लाटण्याने मारले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। चर्चगेटमधील कर्नाटक फुटबॉल मैदानावर पाणी साचल्याने रामलीला थांबली। 50 वर्षांची जुनी परंपरा पाणी साचल्यामुळे खंडित झाली आहे। अयोध्या मंडळ आणि आयोजक व्यवस्थेतील त्रुटींबद्दल सरकारवर संतापले आहे। नाशिक आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये 24 तासात पुरामुळे 10 जणांचा मृत्यू झालाय। 11,000 पेक्षा अधिक जणांना यात वाचवण्यात आलंय। कल्याण, मुरबाड आणि शहापूर भागात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर आलाय आणि सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत। आशियाई चॅम्पियन बनल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी सर्वांची मने जिंकली आहेत। लष्कर आणि पहलगाम पीडितांना सामन्याची फी दान करणार आहे। बँड्रा वर्ली सिलिंकवर निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय।